अब्दुल पाटण, धनंजय जामदार, सदाशिव पाटील, संजय अग्रवालजी, सुनील चौधरीजी, तानाजीराव देवकाते, सुनील पवार, सचिन सातो, दीपक तावरे, दत्तात्रय येळे, रणजित तावरे, रविराज तावरे, नरेंद्र तावरे, अनेक माझ्या माळेगाव परिसरातील जमलेले प्रतिष्ठित मान्यवर, सगळे माझ्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माळेगाव याचे उपस्थित असणारे सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, जमलेल्या बंधू भगिनींना, माझ्या मित्रांनो, मी सुरुवातीलाच भारत फोर्ज कंपनीच्या CSR निधीतून आपल्या माळेगाव ITI ला देण्यात आलेल्या CNG सिम्युलेशन लॅबच्या उद्घाटनाच्या करता ज्यांनी पुढाकार घेतला, विशेषतः भारत फोर्ज कंपनीचे बाबासाहेब कल्याणी, अमित कल्याणी, श्रीमती लीला देशपांडे मॅडम आणि त्यांची एंटायर टीम, या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचा आभार. कारण तुम्ही बघता समाजामध्ये खूप जण खूप काही कमवतात, परंतु ज्यावेळेस काही द्यायचा प्रसंग आला तर तशा प्रकारचा दिलदारपणा, तशा प्रकारची दानशूर व्यक्ती, दानशूरपणा फार कमी लोकांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं तर टाटा उद्योग समूह असेल, भारत फोर्ज उद्योग समूह असेल, असे काही उद्योग समूह ज्यांनी तुमच्या माझ्या देशातल्या लोकांच्या करता, तरुण तरुणींच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केले, त्यांच्या हाताला काम दिलं, देशामध्ये आर्थिक सुबत्ता यावी, देश आर्थिक सक्षम व्हावा, बलवान व्हावा, देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये वरच्या क्रमांकाला पोचावी, अशा प्रकारचं योगदान सातत्याने तिसरी पिढी, त्यांचं टाटाची चौथी पिढी अशा पद्धतीचं काम करते. त्याच्याबरोबर इतर पण कंपन्या आहेत, परंतु या लोकांचा उल्लेख, ह्या कंपन्यांचा उल्लेख आवर्जून घ्यावा असा वाटतो. भारत फोर्ज त्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह, तसंच एरोस्पेस, औद्योगिकरणीकरणक्षम ऊर्जा, अशा विविध क्षेत्रामध्ये जगभरामध्ये या कंपनीनं नावलौकिक मिळवलेलं आणि भारत फोर्ज कंपनीचं देशाच्या विकासामध्ये मगाशी सांगितलं तसं फार मोठं योगदान आहे. आणि ते ठराविकच भागात जातात असं नाही, ग्रामीण भागामध्ये देखील जातात. कुठं ना कुठं त्यांची वेगवेगळ्या प्रकारची युनिट आहेत. आपल्या बारामतीमध्ये पण आहे, आपल्या इंदापूरमध्ये पण आहे, आपल्या पुण्यामध्ये पण आहे, अनेक ठिकाणी त्यांच्या कंपन्याचे वेगवेगळे उद्योग तिथं त्या ठिकाणी ते करतात. उद्योग क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीबरोबरच CSR उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मला मगाशी एक पुस्तक दिलं, त्याच्यामध्ये 108 गावामध्ये ते पाण्याच्या बद्दलचं पण फार मोठं काम त्यांनी केलेलं. मी आता त्यांना विनंती केली की आता पाण्याच्या बद्दल अनेक जण, नाम फाउंडेशन असेल, खूप जणांचा उल्लेख करतात. मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु अनेक जण त्याच्यात उतरलेले, गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करत असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही आत्ता जे CNG सिम्युलेशन लॅबच्या करता मदत केली, ती खऱ्या अर्थाने येणाऱ्या नवीन पिढीच्या करता अतिशय महत्वाची. आज मुलं मुली घडवण्याचं काम आमचं ITI करतं. फार वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस ITI स्थापन करण्यात आलं. या ITIच्या बाबतीमध्ये त्या काळामध्ये भुजंगराव तावरे हे आपल्या माळेगावचे सरपंच असताना, माळेगावला सुदैवाने फार मोठ्या प्रमाणावर जमीन ही गायरान म्हणून होती, परंतु भुजंगराव आत्माराम तावरे यांनी गावचे सरपंच असताना शासकीय ITI उभं करण्याच्या करता 30 एकर जमीन दिली. नंदन डेअरीच्या करता त्यांनी त्या ठिकाणी जमीन दिली 40 एकर. आणि शिवप्रसारक मंडळ, ज्याच्यातनं पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज,
तिथंही त्यांनी त्या ठिकाणी जमीन दिली. मला आठवतंय सुरुवातीच्या आम्ही अतिशय विद्यार्थी दशेत असताना तिथं झोपड्या होत्या. काहीतरी इंदिरा गांधींनी एक कार्यक्रम आणलेला होता आणि झोपडपट्टी हटाव झोपडपट्टी निर्मूलन कार्यक्रम गरिबी हटावचा. त्यावेळेस त्याच्या झोपड्या टाकलेल्या होत्या, पण नंतर त्यांना आपण दुसरीकडे शिफ्ट केलं. ती एक सुंदर प्रकारची इन्स्टिट्यूट त्याही भागामध्ये उभी राहिली. तिथं जर लक्ष दिलं नसतं तर पुढं मागे अतिक्रमण झाली असती, आणखीन काय झालं असतं सांगता येत नाही. परंतु एखाद्याने दूरची दृष्टी दाखवली आणि एक मनाचा मोठेपणा दाखवलं तर काय घडू शकतं ते आपल्या माळेगावच्या बाबतीमध्ये भुजंगराव तावरे साहेबांनी घडून दाखवलेलं आहे. त्यांचे पण आज मी आवर्जून आठवण त्या ठिकाणी करतोय. एकंदरीतच आज माझ्या विशेषतः भारत फोर्ज कंपनीचं मोठं जे काही काम त्यांनी उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये कल्याणी ग्रुपचे संस्थापक स्वर्गीय निलकंठराव कल्याणी यांचा सामाजिक कार्याचा वारसा अतिशय सक्षमपणे यशस्वीपणे आमच्या भारत फोर्जचे कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय बाबासाहेब कल्याणी आणि अमित कल्याणी यशस्वीपणे पुढे चालवत आहेत. याचा मला मोठा आनंद आहे, समाधान आहे. त्याच्यामध्ये लीनाताई देशपांडे मॅडम आणि त्यांचे बाकीचे पण सहकारी त्याच्यात स्वतःचं पण योगदान देत आहेत आणि उद्योगाच्या बरोबरच सामाजिक क्षेत्रातल्या भारत फोर्जच्या कामगिरीचा प्रत्येक मराठी माणसाला हा विशेष अभिमान आहे. आणि त्यामुळं कुठलंही सहसा काम भारत फोर्जचं असलं तर आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत असतो. भारत फोर्ज कंपनी ही भविष्याचा एक वेग घेणारी कंपनी आहे. याच दूरदृष्टीनं भारत फोर्ज कंपनीनं पहिल्यांदा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खेडच्या गव्हर्नमेंटच्या ITI ला मदत केली आणि आता माळेगाव ITI ला CNC सिम्युलेशन लॅब उभी करून दिलेली आहे. ही CNC सिम्युलेशन लॅबचा उपयोग इथल्या प्रशिक्षणार्थींना माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहेच. इथून प्रशिक्षण घेतल्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांच्या हाताला लगेच काम मिळेल त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. ज्या पद्धतीने इथल्या विद्यार्थ्यांना या CNC सिम्युलेशन लॅबचा उपयोग होणार आहे त्याच पद्धतीनं अत्यंत अत्याधुनिक मशीनवर काम करणारे प्रशिक्षित मनुष्यबळ या निमित्तानं उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. त्यामुळे एकाच वेळी 2 उद्दिष्ट ही आपल्याला साध्य करता येणार आहे. आत्ता ज्यावेळेस आम्ही उद्घाटन केलं थोडंसं मला तारीख द्यायला वेळ लागला, परंतु तोपर्यंत न थांबता आधीच आपण कोर्सेस इथं सुरू केलेले आहेत, प्रशिक्षण सुरू केलेलं आहे आणि काही मुलांना पण तिथं एक विनंती केली. त्यांनी पण कशा प्रकारचं त्यांना मशीनवर काम करण्याची गरज नाही, याच CNC सिम्युलेशन लॅबमध्ये त्यांना एकदा अनुभव आला तर मग मशीनवर पण काम करायला त्यांना कुठलाही मनामध्ये भीती घबराट ही त्या ठिकाणी राहणार नाही. आणि त्याच्यामुळं एकाच वेळेस 2 उद्दिष्ट आमचे मुलं मुली तिथं साध्य करणार आहेत. भारत फोर्ज कंपनीच्या या दूरदृष्टी उपक्रमाचं इतर कंपन्यांनी सुद्धा अनुकरण केलं पाहिजे. ही शासनाची जबाबदारी मी नाकारत नाही. शासन आपल्या परीनं प्रयत्न करतं, परंतु भारत फोर्ज सारख्या कंपनीने जसा पुढाकार घेतला तसं इतरांनी त्यांनी पुढाकार घेतला तर त्याच्यातनं बरंच काही आपल्याला साध्य करता येणार आहे. आमचा प्रयत्न आहे. मी मगाशी पण कुठेतरी बोलत असताना सांगितलं, पूर्वीच्या काळामध्ये आर्ट्स सायन्स कॉमर्सची डिग्री घेऊन आमची मुलं मुली बाहेर पडायचे आणि नंतर वणवण नोकऱ्या मिळवण्याच्या करता प्रयत्न करायचे, परंतु त्यांना तेवढं यश मिळायचं नाही. आता तशा प्रकारचं शिक्षण देण्याच्या पेक्षा जे कौशल्य विकास विभाग आम्ही त्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्याच्यातनं मुला मुलींना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करतोय. त्याचा खरोखरीच त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता फायदा झाल्याशिवाय राहत नाही. आणि उद्योगांना देखील अशाच मुला मुलींची गरज आहे. शिक्षण आणि प्रशिक्षणाला महत्व आपल्या समाजातल्या प्रत्येकाला समजावून सांगण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. त्याच्यामध्ये एकमेकाकडं ढकलून ते चालणार नाही. समाजातील एकही मुल शिक्षणापासून किंवा अशा प्रकारच्या
कोर्सेस पासून त्याचं ज्ञानापासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाला चांगलं दर्जेदार अशा प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे आणि हे आमच्या महायुती सरकारचं पण उद्दिष्ट आहे. त्यासाठी सरकारच्या वतीनं अनेक महत्वाच्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. मंगल प्रभात लोढा हे आमचे या खात्याचे मंत्री आहेत, तसंच आमचे चंद्रकांत दादा पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतायत. आज ITIचे जे आता माझ्यासमोर विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आज ज्या वयात आहात ते वय खूप महत्वाचं आहे आणि हे तुमच्या जीवनातलं सर्वात महत्वाचे दिवस आहेत. हे उमेदीचे दिवस परत तुम्हाला येणार नाही. त्यामुळे हे महत्वाचे दिवस अजिबात वाया घालवता कामा नये. त्याच्यामध्ये या काळात तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगलं प्रशिक्षण घ्या, वर्गात अतिशय मन लावून शिका आणि कार्यशाळेत घाम गाळा, चांगली प्रॅक्टिस त्या ठिकाणी करा. नवीन नवीन गोष्टी सातत्याने शिकण्याचा प्रयत्न करा. शिकताना चुका होऊ शकतात, पण त्या चुका सुधारा. जीवनात निरनिराळे प्रयोग करत राहा. जीवनामध्ये मोठं ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. वेगवेगळ्या गोष्टी करत राहा, सतत कार्यमग्न राहा. बऱ्याचदा मुलगा किंवा मुलगी घाबरते, मी काम करताना चुकले तर मग कसं होईल, मग मला हसतील का, कुठंतरी मनामध्ये त्यांच्या न्यूनगंड निर्माण होतो. मुला मुलींनो, जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो कशाला चुकून झाला, कामच करत नाही. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात तशा प्रकारची भीती मनामध्ये बाळगू नका, असं माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे. प्रशिक्षणार्थींनी चांगलं प्रशिक्षण घेऊन त्यांच्या जीवनातील आव्हान पेलण्यासाठी स्वतःला सक्षम करणं हे तुम्ही बसणाऱ्या प्रत्येकाचं समोरच्यांचं कर्तव्य आहे. हे कर्तव्य तुम्ही पार पाडावं अशा प्रकारचं आव्हान एक राज्यातला सहकारी या नात्याने मी आपल्याला सगळ्यांना करतो. तुम्हाला यशस्वी करिअरसाठी शुभेच्छा देखील देतो. आता बोलत असताना आम्ही ताईंना सांगत होतो की लीलाताई पुढं अजून कुठं, तर त्यांनी सांगितलं इंदापूरच्या ITI मध्ये ते आता पुढचं लक्ष घालतायत. अशा प्रकारे एक एक नवीन जे काही रिसर्च होतो त्या रिसर्चमधनं काही गोष्टी पुढे येतात. त्या मुलींच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता जो अतिशय महत्वाचं काम CSR मधनं भारत फोर्ज कंपनी आणि त्यांचे सगळे मान्यवर करतात, त्याचं खरोखरीच मी कौतुक करतो. त्यांचं मनापासून मी ते अभिनंदन करतो. मी माझ्या समोर बसणाऱ्या मुलांना देखील आवर्जून सांगतो की फार चांगल्या गोष्टी जगामध्ये जाण्याची तयारी तुम्ही त्या ठिकाणी ठेवा. आता मी कुंदन म्हणून आमच्या सेक्रेटरी आहेत शालेय शिक्षण विभागाच्या आणि दीपक केसरकर मंत्री महोदय आहेत, त्यांना आम्ही एक करार करण्याच्या करता पाठवले. 4 लाख तरुणांना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि ती मुलं आमच्या महाराष्ट्रातनं जावी. त्यांनी त्याच्यामध्ये जर्मन भाषा शिकण्याचा प्रयत्न करायचा, ते पण शिकवण्याचं काम आम्ही करू. आणि जर्मनीबरोबर आमचं जपानशी बोलणं झालेलं आहे, आमचं फ्रान्सशी बोलणं झालेलं आहे. त्या देशातून देखील त्यांना कुशल मनुष्यबळाची मागणी आहे. त्यामुळे तुम्हाला येत्या काळामध्ये परदेशात काम करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे मन लावून तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करा. तिथं पगार देखील त्यांनी साधारण 2 लाख रुपये महिन्याला पगार मिळेल अशा प्रकारे त्यांनी सुतोवाच केलेला आहे. फक्त तिथं गेल्यानंतर कुठंही भारताचं नाव कमी होणार नाही, महाराष्ट्राचं नाही, ज्या गावातनं ज्या भागातनं आला त्यांचं आईवडिलांचं कुणाचं नाही, अशा पद्धतीने ती जर्मनी आहे, आपण भारतात आहोत. त्याच्यामुळं आपली जी मराठी संस्कृती आहे, आपली जी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, त्या विचारधारेचं सतत स्मरण करत आपल्याला पुढे जायचंय. युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. त्यांच्याकडे आज माणसं नाहीत तशा प्रकारची कामं करायला, आणि कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी पहिलं पाऊल आपल्या महायुती सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारने उचललेलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जर्मनीतल्या बाडेन बुटेनबर्ग
या औद्योगिकदृष्ट्या अतिप्रगत राज्याशी राज्य सरकारनं महत्वपूर्ण सामंजस्य करार केलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, ऊर्जा व पर्यावरण, आरोग्य, हॉटेल व्यवस्थापन अशा प्रमुख क्षेत्रासाठी आपण महाराष्ट्रातलं कुशल मनुष्यबळ पुरवणार आहोत। हे सगळे त्याच्यातले सेक्टर आहेत, त्याची पण नोंद कृपया माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घ्यावी। या भाषणातून महाराष्ट्रातल्या पण मुलामुलींनी त्याची त्या ठिकाणी नोंद घ्यावी। आज आम्ही मध्ये तुम्हाला आठवत असेल की देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या बद्दल काही ना काही वेगळी टीका करण्याचा प्रयत्न विरोधक करतात, परंतु पंतप्रधानांनी पालघर म्हणून आपला जिल्हा आहे, तिथं डहाणू म्हणून एक तालुका आहे, परिसर आहे, तिथं अतिशय सुंदर वाढवण बंधाऱ्याची साईट आहे, वाढवण बंधारा, आणि तिथं विरोध आहे स्थानिकांचा, पण आम्ही ठरवलंय त्या स्थानिकांना चांगला मोबदला द्यायचा की जेणेकरून त्यांना ती गुंतवणूक दुसरीकडे करता आल्यानंतर त्यांचं आयुष्य अतिशय समाधानाचं, आनंदाचं हे जावं, अशा प्रकारची आमचा प्रयत्न आहे। जसं आम्ही समृद्धी महामार्गाला 4 पट 5 पट पैसे देऊन त्या लोकांना समाधानी केलं, तशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। तिथं पाऊण लाख कोटी रुपयाची मान्यता पहिल्याच कॅबिनेटला केंद्र सरकारने दिली। मुलामुलींनो 12 लाख विद्यार्थ्यांना तिथं रोजगार निर्माण होणार आहे। परवा नीती आयोगाच्या मीटिंगला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री गेले होते, त्यावेळेस तिथं आम्ही अतिशय चांगला अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ पण करतोय, कारण नवी मुंबईचं विमानतळ आता पुढच्या वर्षी पूर्ण होईल। त्याच्यावर तिथं कार्गो मधनं देखील बराचसा माल तिथं निर्यात होईल, काही प्रमाणात आयात होईल, अशा प्रकारचं तिथंही लक्ष आमचं चालू आहे। अजून एक, परवा आम्ही टोयोटा आणि किर्लोस्कर यांच्याबरोबर करार झाला। टोयोटा कंपनीचे प्रमुख जपानचे आपल्याकडे आलेले होते, त्याच्यामध्ये किर्लोस्कर ह्या पण प्रमुख तिथं होत्या, टाटाच्या आमच्या भगिनी तिथं व्हाईस चेअरमन आहेत, ते सगळे होते। मी आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री आम्ही सगळे तिथं हजर होतो। तिथं काही हजार कोटी रुपयाची गुंतवणूक टोयोटा कंपनी जी लेक्सस गाड्या, जी लँड क्रुझर गाड्या, जी फॉर्च्युनर गाड्या, जी आपली इनोवा गाड्या तयार करते, आणि बेंगलोरला त्यांची आता फॅक्टरी आहे, परंतु आता पुढचं युनिट ते आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये टाकतायत। त्यांना जागा वगैरे सगळं आपण अलॉट केलेलं आहे। त्याचबरोबर ही बाहेर जाणारी कंपनी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे। आणि दुसरी, अजून एक दुसऱ्या राज्यात, मी त्या राज्यांची नावं घेत नाही, पुन्हा टीका टिप्पणी होती, त्या राज्यांना वाटतं बघा आमचा प्रकल्प पळवला, काही जण त्याचा वेगळा अर्थ काढतात। तसं JSW ही एक मोठी कंपनी आहे, सज्जन जिंदाल त्याचे प्रमुख आहेत, त्यांचा 2 प्रकल्प 40-40 हजार कोटीचे आपण महाराष्ट्रामध्ये आणतोय, म्हणजे ते गुंतवणूक करतायत महाराष्ट्रामध्ये। आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर, जागा वगैरे ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण देतोय। सांगायचं तात्पर्य मला असं आहे की जानेवारी महिन्यात दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी 3,53,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार आपण केलेले आहेत। अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया या देशातील गुंतवणूकदारांनी देखील सामंजस्य करार केलेले आहेत। तर UAE, ओमान आणि या देशातील गुंतवणूकदारांनी देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला पसंती दर्शवलेली आहे। त्याचबरोबर ArcelorMittal, जिंदाल, गोदरेज, अदानी या उद्योग समूहांनी देखील महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली। त्याच्यात आता नवीन नाव परवा जोडलं, ते टोयोटा किर्लोस्कर त्या कंपनीचं। अशा पद्धतीनं कसा आमच्या मुलांना, मुलींना रोजगार मिळेल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे। त्याच्यात आमच्या भारत फोर्स सारखे एक नावाजलेली कंपनी, त्याच्यामध्ये
आमचे बाबासाहेब कल्याणी, अमित कल्याणी, श्रीमती लीनाताई देशपांडे, ते सगळेजण आपल्याला CSR मधनं मदत करतायत. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. अधिक न बोलता आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं स्किलला, मी जाता जाता एवढं सांगतो, आता इथून पुढे स्किलला फार महत्व आहे. आता जुन्या पद्धतीच्या शिक्षण जे तुम्हाला मिळायचं, म्हणजे पूर्वीच्यांना मिळालेलं आहे, त्या गोष्टीला आर्ट्स सायन्स कॉमर्सला इतकं महत्व राहिलं नाही जेवढं स्किलला आहे. आणि त्याचा उपयोग हे माझ्या नवीन पिढीनं पुरेपूर घ्यावा. तुमच्याकरता ज्या ज्या पायाभूत सुविधा करायच्या, ज्या ज्या गोष्टी करायच्या, त्या करण्याच्या करता लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही कोणी कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दुसरे, जाता जाता तुम्हाला सांगतो एक गोष्ट राहिली. मी ज्यावेळेस अर्थमंत्री म्हणून काम करत असतो त्यावेळेस अनेक प्रकारच्या फाईल माझ्याकडे येतात. ITIच्या मुलांना पूर्वी साधारण 40 रुपये दरमहा स्टायपंड मिळत होता. त्याच्यामध्ये माझ्या पुढे फाईल आली आणि तो 40 रुपयांच्या ऐवजी मी 500 रुपये दरमहा करू शकलो. 40 वर्षापासून त्या मुलांना स्टायपंड 40 रुपये होता. त्याच्यामध्ये वाढ झालेली नव्हती. मंगलप्रसाद लोढा हे कौशल्य विकासाचे मंत्री, त्यांनी मला तो प्रस्ताव सादर केला. जिथं देण्याची गरज असते तिथं अजिबात काटकसर करून चालत नाही, याची जाणीव ही आम्हाला असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला. आता देखील आम्ही स्टायपंड करता मिनिमम 6,000 आणि मॅक्झिमम 10,000 12वी डिप्लोमा आणि डिग्री अशाही दरवर्षी 10 लाख विद्यार्थिनींना 10,000 कोटी रुपयाचं बजेट आम्ही केलेलं आहे. त्याच्यातून पण तुम्ही ते शिकावं, तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड असेल ते. आणि मग त्याला आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं तुम्ही अशा प्रकारचा कोर्स प्रशिक्षण घेतलेलं आहे असं एक सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला देणार आणि त्याचा उपयोग तुम्हाला पुढं तुमच्या आवडीची नोकरी मिळण्याच्या करता आणि तुम्ही अनुभवी त्याच्यामध्ये आहे असं त्याच्यातनं दिसण्याकरता तुम्हाला ती संधी ही राज्य सरकारने दिलेली आहे. त्याही गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी त्यांना आग्रहाची कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.